इथे एक पाव कच्चं कोवळं फणस घेतलेलं आहे, बाजारातून आधीच काप करून आणलेलं आहे आणि आणल्यावर मी हे पाण्यात भिजत ठेवलेले आहे। तर इथे मी फणस बिया सकटच घेतलेला आहे। जर तुम्हाला बिया आवडत नसेल तर तुम्ही बिया काढून घेऊ शकता, पण बियामुळे छान चव येते भाजीला आणि छान लागतातही। मात्र भाजी खाताना ज्या बियाचं वरचं कवर आहे, साल आहे, ते काढून खायचं आहे, लक्षात ठेवायचं। तर चला भाजीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे। यावर आपण कांदा आणि खोबरं परतून घेणार आहोत। तर त्यासाठी सर्वात आधी 2 चमचे तेल घालूया। तेल थोडं गरम झालं की इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया। कांदा आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा आहे। गॅसचा फ्लेम मी मंद ठेवलेला आहे। त्यानंतर कांदा छान गुलाबी रंगाचा परतल्यानंतर यामध्ये 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे। ते सुद्धा आपल्याला छान खरपूस लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी छान मंद गॅसवर हे खरपूस रंग येईपर्यंत कांदा आणि खोबरं दोन्ही भाजून घेतलेलं आहे। गॅस बंद करून देऊया आणि हे जे मिश्रण आहे हे आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया। थोडं थंड झाल्यावर यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याचं वाटण तयार करून घेऊया। तर इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याचं मी मिक्सरमध्ये छान बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आजची ही भाजी आपण मातीच्या भांडीमध्ये बनविणार आहोत। मातीची भांडी कशी वापरायची याचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। तर सर्वात आधी यामध्ये आपण 2 ते 3 मोठे चमचे तेल घालूया। मातीच्या भांडीमध्ये स्वयंपाक करताना सर्वात आधी त्यात काहीतरी घालावं आणि नंतरच गॅस सुरू करायचा असतो। तर इथे मी आधी तेल घातलेलं आहे, त्यानंतर गॅस सुरू केलेला आहे आणि गॅस आपल्याला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत लोच ठेवायचा आहे। सुरुवातीला तेल गरम व्हायला थोडा वेळ लागेल। एकदा तेल गरम झालं की यामध्ये आपण 2 तेजपत्ता घालूया। त्यानंतर थोडासा हिंग, त्यानंतर इथे मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, 1.5 चमचा पेस्ट घालूया। थोडंसं परतून घेऊया। यामध्ये मी थोडीशी हिरवी कोथिंबीर घालतोय, ती सुद्धा आपण थोडीशी परतून घेऊया। गॅस आपल्याला शेवटपर्यंत मंदच ठेवायचा आहे मातीच्या भांडीसाठी। त्यानंतर इथे मी 1 चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, ते घालूया, ते सुद्धा परतून घेऊया। त्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालूया। मातीच्या भांड्यांकरिता लाकडाचा चम्मच तुम्हाला वापरायचा आहे। हे छान परतून घेऊया आणि छान 6 ते 7 मिनिट मस्त शिजून घेऊया हा मसाला तेलामध्ये। मधामध्ये तुम्हाला ढवळत राहायचं आहे, कारण मातीचं भांड्याला बुडातून थोडं लागतं, त्यामुळे हे ढवळत राहायचा हा मसाला मध्ये। तर इथे मी 7 ते 8 मिनिटे हा मसाला छान परतून घेतलेला आहे। त्यानंतर यात सुके मसाले घालत आहोत। त्यामध्ये 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, त्यानंतर 1 चमचा मी इथे तिखट घेतलेला आहे। त्यानंतर 1.5 चमचा लाल रंगाचा तिखट घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। हे सगळं मिक्स करून घेऊया आधी। आता यामध्ये आपण जे आपले चिरलेलं फणस आहे, कच्चं फणस आहे, ते घालूया। एकदा छान मिक्स करून घेऊया। आता यावर झाकण ठेवून 1 मिनिट एक वाफ काढून घेऊया। 1 मिनिट झालेला आहे, याला एक छान वाफ आलेली आहे। थोडा परतून घेऊया। आता यामध्ये मी 1.5 चमचा काळा मसाला घालणार आहे। काळा मसाल्याची रेसिपी चॅनलवर आपण ऑलरेडी बघितलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। काळा मसाल्यामुळे खूप छान चव येते। त्यानंतर 1 कप इथे मी गरम पाणी घालतोय, गरम पाणीच घालायचं आहे। गरम पाण्याने छान तवंग तर्री येते, सोबतच मसाल्याची चव टिकून राहते।
तर काळा मसाला घातल्यामुळे आपल्याला बाकी कुठलेही खडे मसाले वापरायची गरज नाही आहे, त्याचीच चव खूप छान येते. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालतोय. मिक्स करून घेऊया एकदा छान. आणि यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण असं पूर्ण झाकून नाही ठेवायचं आहे, थोडीशी गॅप ठेवायची आहे, त्यामुळे वाफ बाहेर गेली पाहिजे. त्यामुळे आपली तर्री जात नाही आणि मंदच गॅस ठेवायचा आहे. तर आता याला आपल्याला छान 20 ते 25 मिनटं फणस शिजतपर्यंत शिजून घ्यायची आहे भाजी. इथे 20 मिनिटे झालेले आहे. मी गॅस बंद केलेला आहे, कारण मातीचं भांड्यामध्ये गॅस बंद केल्यावरही शिजण्याची प्रोसेस सुरू असते, कारण मातीचं भांडं छान गरम आलेलं असतं. तर इथे आपण फणस शिजलं की नाही ते बघूया. तर तुम्ही बघू शकता फणस छानपैकी शिजलं गेलेलं आहे. आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालतो वरतून. तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे भाजीला, चवही खूप छान लागते. आता ही भाजी आपण सर्व करूया. छान अशी झणझणीत झालेली आहे आणि खूप असे जास्त आपण इन्ग्रेडियंट्स यामध्ये वापरलेले नाही आहे. छान काळ्या मसाल्याचीच खूप छान चव येते, नक्की करून पहा. इथे माझ्याजवळ ज्वारी आणि नाचणीची भाकरी आहे. तुम्ही पोळीबरोबर सुद्धा सर्व करू शकता. सोबतच कांद्याची फोड आहे, एक लिंबाची फोड आहे आणि भन्नाट असा आपला आजचा हा मेनू तयार आहे. नक्की करून पहा या उन्हाळ्यात. साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, नक्की बघा. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही टेम्पटिंग रेसिपी? जर आवडली असेल तर तुम्हाला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, शेअर करायचं आहे, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायचं आहे. तुम्ही धीरज किचनचं फेसबुक पेज लाईक करू शकता, इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या रविवारी. तोपर्यंत बघत रहा, घेत रहा आस्वाद महाराष्ट्राचा, फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये. धन्यवाद.